वाघमारे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव वाघमारे अकॅडमी. फ्रेंड्स, आज आपण क्लास 7 साठी मॅथ्सचा चॅप्टर नंबर 11 जो आपला चालू होता सर्कल या लेसनचा लेक्चर नंबर 4 जो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा लेक्चर आज आपण स्टार्ट करणार आहोत. तर लेक्चर नंबर 4 मध्ये जे आपल्याला जो टॉपिक्स आहेत काही टॉपिक्स आहेत आज आपल्याला ते क्लिअर करायचं आहे. तर फर्स्ट जो टॉपिक आहे तो आहे आर्क ऑफ द सर्कल. मी हेडिंग टाकतो आर्क ऑफ द सर्कल. तर आर्क ऑफ द सर्कल तो तुम्हाला या आर्क वरूनच कळलं असेल की आर्क ऑफ द सर्कल म्हणजे काय. आपल्याला आर्क म्हणजे माहिती आहे की आपण चॉकच्या साह्याने आर्क मारतो त्याला अर्धचंद्र आपण म्हणू शकतो. अर्धचंद्र असं मारतो यालाच म्हणतात आर्क. तर आपल्याला आर्क ऑफ सर्कल बघायचं आहे. तर मी एक असा सर्कल काढतो तर याचे आपल्याला काय आर्क्स असतात. हा सर्कल बरोबर आला नाही मला माहित आहे पण मी इथे सर्कल काढलेला आहे. माझ्याकडे इन्स्ट्रुमेंट नाहीये तर मी एक सर्कल काढला. तर आपल्याला तुम्ही लेट्स रिकॉल मध्ये तुमच्या बुक मध्ये बघू शकता आपल्याला काय सांगितलं आहे की हा एक सर्कल आहे आणि सॉरी ही एक बेंगल आहे म्हणजे की एक बांगडी आहे. याला आपल्याला 2 पार्ट मध्ये म्हणजे की ए बी या पार्ट मध्ये कट करायचं आहे. तर त्यांनी आपल्याला सांगितलं जेव्हा आपण हे कट करू तेव्हा 2 आर्क तयार होतात. त्याला म्हणतात आर्क ए बी अँड आर्क बी. हे 2 आर्क तयार होतात. हेच आहे एक ट्रायजिस म्हणजे की एवढ्यावरच तुम्हाला कळलं की आर्क म्हणजे काय. म्हणजे की आपण जेव्हा एखाद्या सर्कलला डिवाइड करतो रेडियस सॉरी डायमीटरच्या किंवा कॉर्डच्या साह्याने तेव्हा त्याचे आर्क तयार होतात. तर आणखी यानंतर एक काही टॉपिक्स आहेत ते आपण बघूया. इथे मी हे रफ करून घेतो. तर आता जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आपण बघूया. नेक्स्ट आपल्याकडे आहे तुम्ही तुमच्या बुक मध्ये बघू शकाल इथे एक सर्कल दिलेला आहे आपल्याला. इथे एक सर्कल दिलेला आहे. हा असा एक सर्कल आहे आणि आपल्याला जो याला नाव दिलेलं आहे वाय आणि इथे एक्स म्हणजे की हा सर्कल कोणचा सर्कल आहे एक्स वाय. हा एक सर्कल आपल्याला दिलेला आहे. आपल्याला काय सांगितलं आहे की इथे हा जो एबी आहे हा एक कॉर्ड आहे एबी. तर तुम्ही एक बघू शकता ऑब्झर्वेशन करा इथे जो हा मोठा एक आर्क मिळालेला आहे आपल्याला आणि हा एक छोटा आर्क मिळालेला आहे. म्हणजे की कॉर्ड काय करतं तर एखाद्या सर्कलला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतं नॉन इक्वल मध्ये करत ते तर ते 2 पार्ट मध्ये डिवाइड करतं. तर इथे एक मोठा आर्क असतो आणि एक छोटा आर्क असतो. तर आपल्याला इथे सांगितलेलं आहे की जो छोटा आर्क असतो छोटा याला काय म्हणतात मायनर आर्क म्हणतात. स्मॉल जो आर्क असतो याला काय म्हणतात मायनर आर्क म्हणतात. मायनर आर्क. आणि जो मोठा आर्क असतो याला काय म्हणतात बिग आर्क. म्हणजेच की बिग आर्कला काय म्हणतात मेजर आर्क. मेजर आर्क. तर इथे जे तुम्ही बघू शकता तर सॉरी इथे बिग लिहिलं मी इथे बिग पाहिजे. तर तुम्ही बघू शकता इथे आपण हे जे 2 आर्क असतात एक मोठा म्हणजेच की मेजर आर्क. मोठा जो असतो त्याला मेजर आर्क म्हणतात आणि लहान जो असतो त्याला मायनर आर्क म्हणतात. तर इथे मायनर आर्क काय झाला या फिगरमध्ये मायनर आर्क झाला आर्क ए आणि बी. तुम्ही बघू शकता आर्क जो ए बी आहे हा एक मायनर आर्क आहे ए बी. आणि मेजर कोणता झाला मेजर झाला आर्क ए बी झाला हा वाला बी ए लिहू शकतो आपण याला. हा झाला आर्क मोठा आर्क. तिथे आपल्याला काय आहे तुमच्या बुक मध्ये बघू शकता द कॉर्ड ए बी डिवाइड द सर्कल अलॉंग साइड इंटू 2 पार्ट. जो हा कॉर्ड आहे हा 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो ऑफ दिस आर्क ए एक्स बी. याला ए एक्स बी म्हणू शकतो आपण. याला जो मायनर आर्क आहे याला आपण ए बी न म्हणता ए एक्स बी असं म्हणू शकतो. आणि हा जो हा मायनर आर्क झाला आणि आर्क ए वाय बी इज अ बिगर ए वाय बी. इथे आपण याला ए वाय बी लिहू शकतो. ए वाय बी हा झाला मेजर आर्क याला म्हणतात. मायनर आर्क ए एक्स बी इज ऑल्सो एक्सप्रेस ऍज आर्क ए बी. मी मगाशी सांगितलं तुम्हाला मायनर आर्क जो आहे मायनर आर्क ए बी हा आपण ए बी ए एक्स बी याला आपण ए बी सुद्धा म्हणू शकतो आणि याला जो आहे ए वाय बी याला आपण ए बी सुद्धा म्हणू शकतो. पण आपण जे आहे ते पूर्ण जे आपल्याला दिलेलं आहे त्यानुसार आपण लिहितो. तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट करून घ्या तुम्हाला ते कळेल. तर मी हे रफ करून घेतो. तर इथे आपल्याला आणखीन एक टॉपिक आहे आपल्याला यामध्ये जे आहे आर्क ऑफ सर्कल मध्ये जे एक आणखीन एक सर्कल दिलेला आहे आपल्याला ते बघायचं. इथे एक सर्कल आहे असा. या सर्कलचं नाव आहे वाय एक्स. वाय आणि एक्स हा जो आहे सर्कल आहे आणि हा जो सर्कल आहे हा 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झाला. कशामुळे तर जो रे आर टी आहे आर टी यामुळे तो 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड झाला. जेव्हा एखादा सर्कल कॉर्ड किंवा डायमीटर मुळे 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड होतो तेव्हा त्या
ते दोन जे पार्ट असतात त्याला काय म्हणतात सेमी सर्क्युलर, त्याला म्हणतात सेमी सर्क्युलर आर्क म्हणतात. या दोन आर्काला सेमी सर्क्युलर आर्क्स असं याला नाव आहे. याला म्हणतात सेमी सर्क्युलर आर्क्स. तुम्ही बघू शकता तुमच्या या बुकमध्ये सुद्धा दिलेला आहे. इन द फिगर अलॉंग साइड कॉल्ड RT इज द डायमीटर ऑफ द सर्कल. हा डायमीटर आहे या सर्कलचा. द डायमीटर गिव्स राईज टू इक्वल पार्ट. हा जो डायमीटर हा दोन इक्वल पार्ट आपल्याला देत आहे, म्हणजे की दे आर कॉल्ड सेमी सर्क्युलर आर्क. मी तुम्हाला पहिले सांगितलं की याला सेमी सर्क्युलर आर्क असे म्हणतात. तर खूप सोपा टॉपिक आहे, फक्त तुम्ही मन लावून लक्ष द्या. मी तुम्हाला पूर्ण कन्सेप्च्युअल नॉलेज देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता आपला नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे सेंटर आर्क अँड मेजर ऑफ अन आर्क. तर मी हे रफ करतो आणि हेडिंग टाकतो. इथे जो आहे आपला जो नेक्स्ट टॉपिक आहे सेंट्रल आर्क, सेंट्रल अँगल आहे, सॉरी, सेंट्रल अँगल अँड द मेजर ऑफ अन आर्क. तर आपल्याला जे सेंट्रल अँगल अँड द मेजर ऑफ अन आर्क म्हणजे की जो अँगलचा जो सेंटर असतो, सेंटर जो आता हा एक सर्कल आहे, याचा हा सेंटर आहे, याला म्हणतात सेंटर ऑफ द आर्क. आणि जो द मेजर ऑफ द आर्क, याला मेजर ऑफ द आर्क म्हणजे की जो मेजर आर्क असतो तो आपल्याला इथे बघायचा आहे. तर इथे जे आता आपला टॉपिक आहे, तर इथे जे हा जो टॉपिक आहे आपल्याला यामध्ये सुद्धा एक सर्कल दिलेला आहे. हा जो सर्कल मी इथे काढण्याचा प्रयत्न करतो. त्या सर्कलचा हा जो मिड पॉइंट आहे हा O आहे, म्हणजेच की हा आहे सेंट्रल अँगल. इथून स्टार्ट होणार आहे, तिथून जो आहे हा इथून एक रे जातोय, याला म्हणतात OA. हा रे आहे एक, आणि एक OB हा सुद्धा एक रे आहे OB. तर आता हा जो इथे एक पॉइंट Z आहे, हा Z पॉइंट आहे. तर आपल्याला सांगितलं काय इन द फिगर O इज द व्हर्टेक्स ऑफ द सर्कल. अँगल AOB, या अँगल AOB चा हा व्हर्टेक्स आहे. O इज व्हर्टेक्स ऑफ अँगल AOB. तर हा जो अँगल AOB आहे हा पूर्ण अँगल, हा वाला अँगल, याचा जो हा व्हर्टेक्स आहे. आणि नंतर काय सांगितलं आहे, अन अँगल हुज व्हर्टेक्स इज द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड सेंटर अँगल. ज्या अँगलचा जो व्हर्टेक्स असतो, जो कोपरा असतो, तो सेंटरला असतो. इथे रेडियसच्या जिथून स्टार्ट होतो इथे जो असतो त्याला म्हणतात सेंट्रल अँगल. तर हा जो अँगल होईल हा होईल सेंट्रल अँगल. म्हणजे आपण म्हणू शकतो द व्हर्टेक्स ऑफ द अँगल विच इज हॅव इन सेंट्रल इज नोन ऍज द सेंट्रल अँगल. आपण याला असं म्हणू शकतो. तर आणखी आपल्याला जे सांगितलं आहे, अँगल AOB इन द फिगर इज द सेंट्रल अँगल करस्पॉन्डिंग टू AZB. हा जो अँगल आहे अँगल AOB, अँगल AOB हा जो अँगल हा करस्पॉन्डिंग आहे कशाची, म्हणजे की तिच्या समोर आहे कशाची, जो आर्क आहे आर्क AZB याच्याशी हा करस्पॉन्डिंग आहे. इथे आपल्याला असं सांगितलंय. तर आपण काय म्हणू शकतो, द मेजर ऑफ द अँगल सबटेंडेड ऍट द सेंटर बाय द अन आर्क इज टेकन टू बी द मेजर ऑफ द आर्क. म्हणजे हा जो अँगल आपल्याला इथे दाखवलेला आहे याला आपण याचं मेजर, म्हणजे की याचं जे मेजर असेल तेच याचं आपण आर्कचं मेजर म्हणू शकतो. सपोज हा जर अँगल 20 डिग्रीचा असेल तर तो आर्क सुद्धा जो आहे आर्क सुद्धा 20 डिग्रीचाच होईल. याला आपण असं म्हणू शकतो. तर इथेच आपल्याला काही दोन एक्झाम्पल्स आहेत तुमच्या बुकमध्ये, ते आपण बघूया आता. तर मी हे रफ करून घेतो. तर त्यानंतर आपल्याला काही एक्झाम्पल दिलेलं आहे. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे एक, आपल्याला द मेजर ऑफ मायनर, आपल्याला एक सर्कल दिला आहे. फर्स्ट हा जो सर्कल आहे याचा जो हा पॉइंट आहे O, आणि इथून जो आहे अँगल जातोय, हा अँगल आणि हा अँगल. तुम्हाला अँगल दिसत असेल, A अँगल आहे हा, म्हणजे की AOQ हा जो अँगल, आणि इथे जो पॉइंट आहे हा आहे Y पॉइंट, आणि हा जो आहे हा X पॉइंट आहे. X पॉइंट आपल्याला दिलेला आहे. आपल्याला काढायचं काय, द मेजर ऑफ मायनर आर्क, द मेजर ऑफ मायनर. तर तुम्हाला हे फिकट दिसत असेल, पण ते इथे काय द मेजर ऑफ मायनर आर्क हे इथे दिलेलं आहे.
इथे जे आपल्याला जे द मेजर ऑफ मायनर आर्क म्हणजे की हा जो मायनर आर्क आहे सॉरी या मायनर आर्कचा आपल्याला मेजर काढायचा आहे. तर आपल्याला गिवन काय आहे इथे हा 70 डिग्री आपल्याला अँगल दिलेला आहे. आपण लिहू शकतो इन अँगल AOQ इज इक्वल टू 70 डिग्री. इन आपल्याला लिहायचं काम नाही. अँगल AOQ इज इक्वल टू 70 डिग्री. तर आपल्याला काय करायचं द मेजर ऑफ मायनर आर्क. सो मेजर ऑफ मायनर आर्क AYQ हा जो आपला मायनर आर्क आहे AYQ छोटावाला आर्क त्याचं मेजर काय येईल इज 70 डिग्री. कारण की आपण मगाशीच बघितलं की जो या व्हर्टेक्सचा जो असतो अँगलच्या व्हर्टेक्सचा जो अँगल असतो तोच मेजर जो आहे तो आर्कचा असतो. तर आपण हे इथे काढलंय. इट रिटर्न ॲज मेजर आर्क AYQ इज इक्वल टू 70 डिग्री. म्हणजे की या मेजर ऑफ आर्क कशाचा कोणचा आर्क AYQ याची जी मेजर आहे ते 70 डिग्री. तर हे इथे यानंतर जो क्वेश्चन आहे तो नेक्स्ट जो आहे सॉल्ड एक्झाम मध्ये आपण बघूया. तोपर्यंत मी रफ करतो. आता सेकंड जो आपला सॉल्ड एक्झाम्पल आहे ते इथे सुद्धा एक सर्कल दिलेला आहे. मी इथे सर्कल काढण्याचा प्रयत्न करतो. तर इथे हा जो O आहे हा एक पॉइंट आहे आपल्याकडे. हा एक पॉइंट आहे. इथून याला O नाव आहे. तर OA हा या पॉइंटचं नाव आहे आणि Y हा मधात एक पॉइंट आहे आणि हा जो इथून एक रे आहे याचं नाव आहे OQ. तुम्हाला दिसत असेल हा त्यामध्ये जो अँगल आहे तो असा अँगल आहे. मी इथे याप्रमाणे काढलेला आहे. तर हा जो अँगल आहे आपल्याला हा अँगल दिलेला नाही आहे. आता आपल्याला हा अँगल दिलेला नाही आहे. आपल्याला हा अँगल दिलेला आहे. अँगल आपल्याला जो इथे सुद्धा एक पॉइंट आहे याचं नाव आहे X. अँगल AXQ आपल्याला दिलेला आहे 290 डिग्री. 290 डिग्री. तर आपल्याला इथे लिहून घेऊया. आपल्याला काय काढायचं आहे द मेजर ऑफ मेजर आर्क. द मेजर आर्क म्हणजे की मोठ्या जो आर्क आहे त्याचा आपल्याला मेजर करायचा आहे. मेजर ऑफ मेजर आर्क आपल्याला कसं काढावं लागेल जे आपल्याला फॉर्म्युला एक म्हणजे की मॅथमॅटिशियन लोकांनी आपल्याला फॉर्म्युला काढून ठेवलेला आहे. तर मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू मी इज इक्वल टू इथे लिहित आहे पण ते तुम्ही समोर लिहावं. मी इथे फिगर काढला असल्यामुळे तुम्हाला दिसेल नाही. तिथे इथे फॉर्म्युला काय 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. करस्पॉन्डिंग मायनर आर्क जो आहे याचा आपल्याला मेजर जर दिलेलं असेल त्यावरून आपण हे काढू शकतो. तर तुम्ही बघू शकता आपण इथे काय मेजर ऑफ मेजर आर्क आपल्याला म्हणजे की याची जे मेजर काढावं लागेल. फर्स्ट आपल्याला याचं मेजर काढावं लागेल आणि आपल्याला काय जर दिलं असेल आपल्याला फॉर्म्युला काय 360 डिग्री जस की ओव्हरऑल जो याचा जो सर्कम्फरन्स असतो म्हणजे की हा जो ओव्हरऑल आहे 360 डिग्रीचा असतो आणि आपल्याला फॉर्म्युला काय 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. करस्पॉन्डिंग मायनर आपल्याला माहिती आहे मायनर आर्क कोणचा आहे. मायनर आर्क हा आहे आणि मायनर आर्क म्हणजे की याचा करस्पॉन्डिंग ऑफ मायनर आर्क म्हणजे की आपल्याला या आर्कची जी व्हॅल्यू आहे या आर्कची व्हॅल्यू 360 मधून मायनस करावी लागेल तेव्हा आपल्याला जो आहे हा अँगल मिळेल. तुम्ही बघू शकता 360 डिग्री मायनस आपल्याला 70 डिग्री करावं लागेल. 70 डिग्री इज इक्वल टू 290 डिग्री. तुम्ही बघू शकता जर आपल्याला मेजर आर्क जर दिलेला नसेल हा मेजर आर्क तर आपण मायनर आर्क वरून सुद्धा मेजर आर्क काढू शकतो. याप्रमाणे त्याचा फॉर्म्युला आहे. तर इथे आपल्याला असं दिलेलं आहे 360 मायनस 70 इज इक्वल टू 290 डिग्री. हा आपल्याला कोणचा अँगल मिळाला मी इथे रफ करतो थोडा. आपल्याला हा अँगल मिळाला. आपल्याला कोणचा अँगल मेजर ऑफ मेजर आर्क इथे आपल्याला मिळालेला आहे. मी याला लिहितो आर्क मेजर आर्क. मेजर आर्क आपल्याला किती मिळाला 290 डिग्री. हा आपल्याला मेजर आर्क मिळाला म्हणजे की हा आर्क आपण हा काढला. हा काढण्याची पद्धत काय तर 360 मायनस मायनर आर्क. हा जो छोटा आर्क असतो आपल्याला हा छोटा आर्क आपल्याला या पूर्ण यातून काढायला लागेल तेव्हाच हा मिळेल ना. आता हा सर्कल आहे समजा हा एक सर्कल आहे. हा सर्कल जो यामधून आपण सर्कलनी पण ही एक पोळी धरू. ही एक पोळी आहे. तर यामधली जी एक कोर पोळी आपण कापली तर
तर आपल्याला ही पोळी किती उरली हे आपल्याला काढायला लागेल. तर आपल्याकडे किती कोर पोळ्या होत्या, समजा आपल्याला 1 2 3 4 कोर ह्या आपल्याकडे पोळ्या होत्या. पण त्या 4 कोर पैकी आपण 1 कोर पोळी साईडला काढली. तर आपल्याला किती कोर उरेल हे आपल्याला कसं काढायला लागेल, ओव्हरऑल किती कोर आहेत त्या पाहावं लागेल. मायनस किती कोर काढले आपण, 1 कोर इज इक्वल टू 3 कोर आपल्याजवळ, म्हणजे की 3 कोर आपल्याकडे पोळी राहील. तर तुम्हाला दिसलं असेल मी तुम्हाला इथे काढून दाखवलेलं कसं काढायचं. तर यानुसारच आपल्याला जो आपला मेजर आर्क मोठ्या आर्कचा कसं काढावं मेजर ते आपल्याला इथे समजलेलं आहे. तर यानंतर जो नेक्स्ट टॉपिक आहे तो आहे द मेजर ऑफ सर्कल. आपल्याला सर्कलचं कसं ओव्हरऑल सर्कलचं मेजर कसं काढावं लागेल हे आपल्याला बघायचं आहे. तर मी हे रफ करून घेतो. तर इथे आपला थर्ड जो एक्झाम्पल आहे ते आपल्याला काय काढायचं, इथे आपल्याला द मेजर ऑफ सर्कल, द मेजर ऑफ सर्कल. तर इथे आपल्या तुमच्या बुकमध्ये तुम्ही बघू शकता एक सर्कल दिलेला आहे. हा एक सर्कल आहे. या सर्कलचा हा जो आहे हा रेडियस आहे. या रेडियसचं नाव आहे ओ ए. हा एक रेडियस आहे आणि हा जो रेडियस आहे इथे आपल्याला बघू शकता हा जो आहे घड्याळाच्या कशा दिशेने फिरत आहे, हा या प्रकारे फिरत आहे. या प्रकारे हा रेडियस असा फिरत आहे, म्हणजेच की असा इथरो पॉइंट मध्ये इथं हा मिळालेला आहे. तर या प्रकारे हा इथे फिरत आहे. तुम्ही बघू शकता इथे काय सांगितलं आहे, वेन द रेडियस ओ ए ऑफ द सर्कल टर्न्स अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज म्हणजे की क्लॉकच्या विरुद्ध बाजूने जर तो फिरत असेल, हा जो रेडियस आपल्याला जर हा रेडियस जर अँटी क्लॉकवाईज म्हणजे की आपली क्लॉक कशी फिरते या प्रकारे फिरते, पण हे जो आहे हा या प्रकारे फिरत आहे. या प्रकारे जर रेडियस फिरत असेल, काय सांगितलेलं आहे, ऍज शोन इन द फिगर ऑल साइड. या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे जर रेडियस जो आहे तो घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने फिरत असेल तर तो काय असतो, थ्रू द कम्प्लीट अँगल. तर पूर्ण कम्प्लीट अँगल जर कळत असेल, इट टर्न्स थ्रू अँड अँगल दॅट मेजर 360. तर तो जो पूर्ण अँगल असतो तो किती डिग्रीचा असतो, 360 डिग्री. जेव्हा तो ट्रॅव्हल किती करतो, पूर्ण ओव्हरऑल ट्रॅव्हल करतो, तेव्हा तो 360 डिग्रीचा तो अँगल होतो. म्हणजेच की रेडियस हा जो आपला रेडियस असतो, रेडियस कसा गोल जो ट्रॅव्हल करतो, कसा करतो ट्रॅव्हल तो ऍज अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉक वाईज म्हणजेच की घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने जर फिरत असेल तर तो जो सर्कलचा पूर्ण जो माप असेल तर 360 असेल. हे आपल्या ध्यानात ठेवायचं. तुम्ही बाकी ध्यानात नका ठेवू, फक्त जे मी शेवटी जे तुम्हाला एक याचं सर्व सांगणार आहे, पण तुम्ही ध्यानात ठेवा की जो घड्याळाचा सर्कलचा जो पूर्ण जो मेजर असतो तो 360 डिग्री हा मेजर असतो. तुम्हाला एवढं ध्यानात ठेवावं लागेल. तुम्ही एवढं जर ध्यानात ठेवलं तर तुम्ही सर्व जे पेपरमध्ये एक्झाम मध्ये जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर यानंतर आपल्याला जो नेक्स्ट जे एक्झाम्पल आहे फोर्थ एक्झाम्पल ते आपण सॉल्व्ह करतो. लास्ट जे एक्झाम्पल आहे ते तिथे आपल्याला जो फोर्थ जो एक्झाम्पल आहे ते आपल्याला काय करायचं, मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क. सेमी सर्क्युलर आर्क. तिथे आपल्याला एक सर्कल दिलेला आहे. तुम्ही बघू शकता हा मी सर्कल ड्रॉ करण्याचा प्रयत्न करत आहे. तिथे हा जो आहे हे एक डायमीटर आहे ए बी. त्याला नाव काय, ए बी. हा एक डायमीटर आणि ओ जो आहे हा सेंटर आहे या सर्कलचा. या सर्कल मध्ये हा एक पॉइंट आहे वाय आणि हा एक पॉइंट आहे एक्स. तर आपल्याला जो आहे सेमी सर्क्युलर आर्क काढायचा आहे. तर सेमी सर्क्युलर आर्क कसा निघतो, नाउ लुक ऍट द फिगर अँड डिटरमाइन द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क ए एक्स बी अँड ए वाय बी. याच्यावर आपल्याला समजलं असेल आपल्याला काय आपण मगाशी काय शिकलो, डायमीटर जो आहे तो 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो सर्कलला, तेव्हा जे 2 आर्क असतात त्यालाच म्हणतात सेमी सर्क्युलर आर्क. इथे हा डायमीटर ए बी आहे, हा या एक्स वाय या सर्कलला डिवाइड करतो 2 पार्ट मध्ये. तर आर्क कोणता होईल, आर्क ए वाय बी अँड आर्क ए एक्स बी. सो मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क, मेजर नाही लागेल, आर्क आपला सेमी सर्क्युलर आर्क. कोणते आर्क आहेत, फर्स्ट आहे आर्क ए वाय बी 2 आहे, आर्क ए एक्स बी हे 2 आर्क आपल्याला दिलेले आहे. तर आपल्याला जर याचं मेजर काढावं लागलं तर आपण कसं काढू शकतो, याचा मेजर काय होईल 180 आणि 180, कारण की 360 असतं आणि ओव्हरऑल आपण 180 आणि 180 असं याचं म्हणू शकतो. तर यानंतर एक आपल्याकडे एक बॉक्स आहे, तो मी बॉक्स तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवतो. छोटासा एक बॉक्स आहे, तर मी याच्यावर लिहितो. तर इथे हा एक शेवटचा टॉपिक आहे, नाऊ आय नो. इथे तुम्ही बुकमध्ये बघू शकता. हा जो टॉपिक आहे हा सर्व जो आपण मगाशी बघितला या सर्वाचा एक
शॉर्टकट ट्रिक मध्ये कसं समजून घ्यायचं हे आपल्याला इथे बघायचं आहे. तर फर्स्ट काय, द मेजर ऑफ अ मायनर आर्कचा मेजर इज इक्वल टू द करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. तर जो आपला सर्कल आहे इथे तुम्ही बघू शकता, हा एक सर्कल आहे समजा, याचा जो मायनर आर्क असतो इथे समजा हा एक तुम्ही बघू शकता इथे हा एक पॉइंट आहे आणि हा एक अँगल आहे OAOB, हा एक अँगल आहे. तर हा जो अँगल AOB आहे, आपल्याला जर आर्क AXB जर काढायचा असेल, हा आर्क कोणता झाला, मायनर आर्क झाला, कारण की हा छोटा आहे ना. तर आपल्याला जर हा आर्क काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हा आर्क कशाशी इक्वल असतो, तर या अँगलची इक्वल असतो. म्हणजे की हा अँगल याचा करस्पॉन्डिंग अँगल झाला, करस्पॉन्डिंग सेंट्रल अँगल. हा जो सेंट्रल अँगल आहे याचा करस्पॉन्डिंग आहे. तर आपण हा जो आर्क आहे या अँगलशी इक्वल करू शकतो, म्हणजे की जी या अँगलची मेजर असेल तेच या आर्कचं मेजर असेल. तर यानंतर काय, द मेजर ऑफ अ मेजर आर्क, जो मेजर आर्क असतो हा मेजर आर्क इथे बघू शकता तुम्ही, अँगल जो इथे मी लिहित आहे AYB, हा जो अँगल आहे याचा हा जो आर्क तयार झाला आर्क AYB, हा जो मेजर आर्क आहे हा आपल्याला कसा काढावा लागेल, यासाठी एक फॉर्म्युला आहे 360 डिग्री मायनस मेजर ऑफ करस्पॉन्डिंग मायनर आर्क. जसं की हा जो आर्क असेल याला आपल्याला यामधून मायनस करायचा आहे 360 मधून, तेव्हा आपल्याला जो मेजर आर्क हा मेजर आर्क मिळेल. म्हणजे की आपल्याला जो हा भाग कट करून टाकायचा आहे तेव्हा आपल्याला हा मिळेल. म्हणजे की हा अँगल जर आपण 360 मधून मायनस केला, हा अँगल आपला क्वेश्चन मध्ये दिलेला असतो 70-90, जो त्यांना द्यायचा असेल तो आपल्याला 360 डिग्री मधून मायनस करावा लागेल, तेव्हा आपल्याला जो आहे मेजर आर्क मिळेल. म्हणजे की तुम्ही बघू शकता या दोन्ही पण केसमध्ये आपल्याला जे सेंट्रल करस्पॉन्डिंग मायनर आर्कची आपल्याला गरज आहे, या करस्पॉन्डिंग मायनर आर्कची आपल्याला सर्व यामध्ये गरज आहे. आता जो नेक्स्ट आहे की द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क इज इक्वल टू 180. मी मगाशी सांगितलं तुम्हाला, जो सर्कल असतो याचा जो सेमी सर्क्युलर अर्धा जो आर्क असतो तो हा 180 असतो, कारण की डायमीटर इज डिवाइड अ सर्कल इंटू 2 इक्वल पार्ट. हा जो डायमीटर असतो आहे सर्कलला 2 इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो, जेणेकरून हा जो आर्क आणि हा आर्क आहे हा 180 आणि हा 180 डिग्री इथे तुम्हाला मिळेल. कारण की डायमीटर हा 2 इक्वल पार्ट मध्ये सर्कल डिवाइड करतो, म्हणजे की सर्कल किती डिग्रीचा असतो 360 डिग्रीचा. तर 360 डिग्रीचा हाफ काय झाला 180, तर सेमी सर्कल आर्क हा 180 झाला. तुम्ही बघू शकता इथे जो आपला लेक्चर 4 मध्ये जो सर्व टॉपिक्स होते ते क्लिअर झालेला आहे. तर नेक्स्ट जो लेक्चर आहे लेक्चर नंबर 5, यामध्ये मी तुमच्यासाठी प्रॅक्टिस एट 40 या लवकरच घेऊन येणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा. त्यापर्यंत तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. बाय फ्रेंड्स.